नमस्कार. तर आज मी बनवणार आहे बेसनवाला कांदा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. एक काडी कढीपत्ता घेतला आहे, लसूण आणि जिरं बारीक करून घेतलेत, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत, हिंग घेतले आणि 2-3 चमचे मोठं बेसन घेतलं आणि वरतून टाकायसाठी कोथिंबीर घेतली आणि 3 ते 4 मोठे कांदे कापून घेतलेत. तर कांदा शिजल्यानंतर कमी होतो म्हणून थोडासा जास्तच घेतला आहे. तर चला आपण बनवूया. तर कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की मोहरी टाकून घेतली, अर्धा छोटा चमचा, आणि थोडेसे जिरे पण टाकून घेतले. जिरे टाकले की त्यामध्ये टाकला कढीपत्ता पण भाजून घेतला. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतलं, चिमूटभर, आणि कांदा. तर कांदा आपल्याला एकदम मऊ असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता मी इथं लसूण टाकायचे विसरले होते, लसूण टाकून घेते. लसूण आणि जिरं बारीक केलेले होते, असं मोठं मोठं बारीक करून घेतलं होतं. तर आता मी सगळं मिक्स करून परत एकदा चांगलं भाजून घेते. आता मिक्स करून घेतलंय, त्याच्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं. आपली भाजी केवढी आहे त्याच्या हिशोबानंच मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झाले. मी याच्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं त्याला शिजू देणार आहे. पाणी सुटतं कांद्याला झाकलं की, मग वरतून आपल्याला पाणी टाकायची गरज लागणार नाही. तर पहा, अजून नाही झालेलं. परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेते. आता कांद्याला पण पाणी चांगलं सुटलं आहे. आता वरतून पाणी टाकायची गरज नाही आहे. तर आता आपण सुके मसाले ॲड करूया. सुके मसाले म्हणजे जे डेली वापरतो तेच आहेत. थोडीशी हळद, गरम मसाला आणि काळं तिखट. घरी बनवलेलं काळं तिखट आहे. तर हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. परतून झालं की आता आपण बेसन टाकून घ्यायचं. बघा, चांगले एकजीव करून झाले. आता बेसन टाकून घेणार आहे. तर बेसन टाकले, 2 ते 3 चमचेच घ्यायचं. जर तुम्ही जास्त बेसन टाकलं तर तुम्हाला वरतून पाणी टाकायला लागणार. तर मला इथं पाणी टाकायची गरज नाही पडली. झाकून 2-3 मिनटं झाकून त्याची एक वाफ काढून घ्यायची. बघू शकता तुम्ही, खाली लागलं पण नाही आहे, पाणी पण टाकायची गरज नाही. छान अशी भाजी तयार झालेली आहे. मी वरतून कोथिंबीर टाकून घेतली. जर तुम्हाला भाजी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा. खूप छान लागते. आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.